मित्रांनो, आशा करतो की कापूस पिकातील पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी कुठली करावी याचे व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी आपल्या कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनलवरती पाहिले असतील. आजचा व्हिडिओ कापूस पिकातील तिसरी फवारणी कधी, का आणि कोणती करावी याच्याबद्दल आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. प्रयत्न करू आपण व्हिडिओ छोटा बनवण्याचा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा, कारण त्यांचा देखील आपल्याला तितकाच फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढे जाण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. तुम्हाला तर माहीतच आहे, आता आपण वारंवार तुम्ही ऐकलंच असेल की आपल्याकडे कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड, ऊस तसेच केळी पिकाचं शेड्यूल आहे. एकूण 10 पिकावरती सध्या आपण काम करतोय. शेड्यूल आहे म्हणजे काय, याच्या PDF आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये लागवड ते काढणी त्या पिकाची सर्व माहिती दिलेली असते मराठीमधून. आता हे कसं खरेदी करायचं, याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहेत. तिथून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. नसेल तर या WhatsApp नंबरवरती तुम्ही जर मला मेसेज केला तरी देखील मी तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे हे कसं खरेदी करायचं. खरेदी केल्यानंतर पुढच्या 10 मिनिटामध्ये, म्हणजे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर पुढच्या 10 मिनिटामध्ये याची PDF तुम्हाला WhatsApp नंबरवरती पाठवण्यात येते. आणि जे शेतकरी शेड्यूल खरेदी करतात त्यांना पीक निघेपर्यंत त्यांना WhatsApp नंबरवरती मी स्वतः मार्गदर्शन करत असतो. म्हणजे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची, त्यांनी पाठवलेल्या सर्व पिकांच्या फोटोची उत्तरं मी देत असतो. त्यामुळे एकदा नक्की खरेदी करा. सूचना समाप्त झालेली आहे. पटकन आपल्या मुख्य विषयावरती येऊया. पहिला प्रश्न, कापूस पिकाची तिसरी फवारणी नेमकी कधी करावी. बघा, कापसाची तिसरी फवारणी पेरणीनंतर आपल्याला 50 ते 55 दिवसानंतर करायची आहे. ही पिकाची अत्यंत महत्त्वाची, म्हणजे कळी, ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो, निघण्याची अवस्था असते. उद्देश काय आहे या फवारणी मागचा? या काळात पांढरी माशी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. तसेच कपाशीची विनाकारण होणारी जी अतिरिक्त शाखीय उंची आहे, जी वाढ आहे, ती आपल्याला रोखायची असते. आणि जास्तीत जास्त कळ्या लागण्याकडे आपल्याला त्या ठिकाणी झाडाचं लक्ष केंद्रित करायचं असतं. हे सर्व उद्देश साध्य करण्यासाठी कापसाची तिसरी फवारणी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ठीक आहे. कुठली फवारणी करावी? बघा, आता मी जे तुम्हाला फवारणी औषधं सांगणार आहे ते 1 लिटर पाण्यासाठी त्यांचं प्रमाण असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला रॉनफेन नावाचं कीटकनाशक 2 मिली घ्यायचं आहे. नंतर रोको नावाचं बुरशीनाशक 2 ग्रॅम. टबोली नावाचं जे टॉनिक आहे ते आपल्याला 0.2 मिली घ्यायचं आहे. आणि स्टिकर आपल्याला अर्धा मिली घ्यायचं आहे. सांगितलेलं सर्व प्रमाण 1 लिटर पाण्यासाठी आहे. आता ह्या प्रॉडक्टमध्ये कोणते घटक आहेत त्याची देखील नावं दिलेली आहेत. बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटतं की आम्ही त्यांचं मार्केटिंग करतो. असं काही नाही. हे ब्रँडेड प्रॉडक्ट आहेत. समजा हे प्रॉडक्ट नाही मिळाले तर सेम कंटेंट असलेलं औषध तुम्ही दुसऱ्या कंपनीचं घेऊ शकता. मी ते देखील तुम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारे फवारणी आहे. 1 लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे. चांगल्या प्रकारे द्रावण एकत्र तयार करा. तुम्हाला जेवढं द्रावण पाहिजे तेवढं पाणी तयार करा आणि त्याच्यानुसार फवारणी घ्या. ठीक आहे. काय फायदे होणार आहेत? रॉनफेनमुळे सर्व प्रकारच्या रसशोषक किडींचं तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल मिळणार आहे, जसं की पांढरी माशी, अंडी, पिलांसह त्यांचं तुम्हाला कंट्रोल मिळणार आहे. टबोलीमुळे कपाशीची उंची आटोक्यात राहून फांद्यांची भरघोस त्या ठिकाणी वाढ होते. काळ्या तुम्हाला चांगल्या लागलेल्या दिसून येतात. आणि रोको बुरशीनाशकामुळे कळी गळवणारी जी बुरशी असते, कळी गाळणारी जी बुरशी असते ती देखील कंट्रोलमध्ये येते. म्हणजेच आपण त्या अवस्थेमध्ये कुठले अपेक्षित कीड रोग आहेत किंवा कुठली अपेक्षित समस्या आहेत त्याचं निराकरण करून हे डोसेस आपण किंवा ह्या फवारण्या ठरवलेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, आवश्यकता असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता नेहमीप्रमाणे फवारणी करताना काही काळजी देखील घ्यायची आहे. फवारणी सकाळी 8 ते 11 किंवा सायंकाळी 4 ते 6च्या दरम्यान करा. फवारणी करताना पाऊस, वेगाचा वाहणारा वारा किंवा पानांवरती असू नये. म्हणजे जर हे असेल तर फवारणी करू नका. स्वच्छ वातावरण असेल, कमी वारा वाहत असेल तर फवारणी करा. पाण्याचं प्रमाण, डोस योग्य घ्या. विनाकारण वेगवेगळे प्रयोग करू नका. डोस वाढवू नका. मिश्रण करताना एक एक करून प्रोडक्ट टाका. विनाकारण एकदम भसाभसा प्रोडक्ट त्याच्यात टाकू नका. एक प्रोडक्ट टाका, द्रावण हलवा, शांत होऊ द्या, नंतर दुसरा प्रोडक्ट टाका आणि असं करून एक मिश्रण चांगलं तयार करून मग फवारणी त्या ठिकाणी करा. जी काही पंप, जे बॅरल किंवा मग तुम्ही वापरणार आहात ते स्वच्छ साबणाच्या पाण्याने धुवून घ्या, जेणेकरून चुकून एखादी मागची फवारणी आपण तणनाशकाची केली असेल तर त्याचे अवशेष याच्यामध्ये येणार नाहीत. ओके. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. कापूस पिकातील तिसरी फवारणी कधी, का आणि कुठली करावी. पुढची 4थी, 5वी, 6वी फवारणी देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकत आहोत. आशा करतो ते देखील तुम्ही व्हिडिओ पाहाल. आणि हो, नक्की आपलं कापसाचं शेड्यूल खरेदी करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.